गोय बदलता तशेंच गोयच्या पर्यटनात लेगीत बदल जाल्यात. सन, सँड अँड सीच्या मुखार वचून गोंयांत आतां इको टुरिझम, वेलनेस टुरिझम, स्पिरिच्युअल, स्पोर्ट्स तशेंच हेर तरेच्या पर्यटनान नेट धरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला गोंयांतल्या भाजपा सरकारान आंतरराष्ट्रीय मळार पर्यटना खातीर आशिल्ल्या आमच्या माणकुल्या गोंयाची कशा पद्दतीन उदरगत केल्या, तातूंत नवेपण, खाशेलेपण कितें हाडलां आनी फुडारात गोंय पर्यटनाचो प्रवास कसो आसतलो हे विशीं आमी आयज ही गोंयच्या पर्यटनाचो नियाळ घेवपी खासा कार्यावळ घडोवन हाडल्या. नमस्कार गोंयकारांनो, हांव रश्मी नरसे जोसलकर तुमकां ह्या खाशेल्या कार्यावळींत येवकार दिता. आयज आमच्या स्टुडियोत आसात ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया गोवा चॅप्टराचे पास्ट चेअरमॅन, तशेंच ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे आदले अध्यक्ष आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम कमिटी गोवा चेंबर ऑफ कॉमर्साचे चेअरमॅन निलेश शाह सर. सर, तुमकां येवकार. थँक्यू. सर, म्हजो तुमकां पयलो प्रस्न आसा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 12 वर्साच्या काळात केंद्र सरकाराच्या धोरणाचो गोंयच्या पर्यटनाच्या उदरगतीच्या बाबतीन कशा पद्दतीन परिणाम जाला कसो तुमकां दिसता? ॲक्च्युली 12 वर्सां म्हणजे इट इज लायक मोर दॅन अ डिकेड आणि गोवा हॅज प्रोग्रेस नो डाऊट. आणि ताजे विकास म्हणटलो जाल्यार इट हॅज डेवलप क्वायट अ बीट इन सेन्स की पयलीं जे ट्युरिस्ट जे येताले त्याच्या पट्टीनी इन्क्रीज खूब जाला. पयलीं लगभग 20-30 लाखांनी जाताले 2012-13, मागीर आतां ते ऑलमोस्ट 1 कोटी वयर पावला जे टुरिस्ट येतात ते, तितून डॉमेस्टीक इंटरनॅशनल दोन्ही धरून. सो ओवरऑल द टुरिझमा खातीर जे ओवरऑल बेनिफीट जाला दॅट इज अ इमेन्स बेनिफीट. आणि ओवरऑल कितें जाला, इंडियाचो जो इमेज आसलो न्ही दॅट इज इम्प्रूव्ड ड्रास्टिकली. सो आतां पयलीं इंडियन पासपोर्ट म्हणजे इट वॉज नॉट दॅट पावरफूल पासपोर्ट. आज इंडियन धरलो म्हणजे खंयी गेलो, विजा खातीर गेलो की भोंवपाक गेलो, तर इंडियन्स म्हणजे ते एक आमकां अभिमानान लोक पळयता की इंडिया म्हणजे एक जो प्रगती देश जातलो थोड्या वर्सांनी. आणि तांचे लोक आसा ते इट्स क्वायट हॉस्पिटॅलिटी आणि इट इज ओवरऑल इमेज बिल्डिंग जे म्हणटा दॅट मोदी सरकारने येवन इंडियेचे आणि गोंयचे ओवरऑल खूप वाडला त्याच्या खातीर. सो फाटल्या दशकभराचो जर आमी नियाळ घेत जाल्यार गोंयच्या मुळाव्या साधन सुविधाच्या बाबतीन गोंयांत म्हत्वाची गुंतवणूक जाल्या. मागीर हाचें मूल्यमापन करपाक गेल्यार केंद्र सरकाराक लागून खंयच्या प्रकल्पाचेर खास करून टुरिझम आनी कनेक्टिविटीचो बरो परिणाम जालो कशें तुमकां दिसता? बेसिकली कितें आसा, गोंय एक धाकटें स्टेट कंपेर्ड टू एनी अदर स्टेट इन इंडिया. सो ताका सेंट्रलाची जी रिक्वायरमेंट जी हेल्प आसता दॅट इज बीन व्हेरी गूड. आतां तुमी पळयतले जाल्यार अंडर PPP आमी ते मोपा एअरपोर्ट जे आयला, आफ्टर मोपा एअरपोर्ट कमिंग इन ताका ऑलरेडी जे टुरिस्ट जे आसा ते जे एअरपोर्टार ते खूप वाडला. आतां दोन्ही एअरपोर्ट धरून वी गेट ऑलमोस्ट मोर दॅन 40 to 50 मोर दॅन 50 lakhs टुरिस्ट. पयलीं फक्त दाबोलीम आसतना ते अरावंड 30-35 आसता, ऑलरेडी 15-20 लाख टुरिस्ट वाडले. त्याच्या उपरांत मेन म्हणजे कितें जाला तर पयलीं ताका जे आमचे पयलींचे ओल्ड जे एअरपोर्ट दाबोलीम आसा ताका नॉटेम आसलें, दॅट इज नो टायमींग आसलें. बिंग अ नेवल बेस सकाळीं 8 ते दनपारां 12:30-1 पर्यंत तांकां फ्लायट ऑपरेट करपाक मेळनासली. आतां ते आफ्टर मोपा कमिंग ते रावंड द इयर जाले आनी स्लॉट्सूय खूब ओपन जाले, ते एअरपोर्टूय व्हडले आसा. म्हणून ऑलमोस्ट आमचे कडल्यान अरावंड 18 ते 19 स्टेट कनेक्टिविटी आसा गोंया खातीर. सो बेसिकली दॅट इज अ बीग अचिवमेंट. लायक पयलीं आमकां इंदोर जाली, भोपाल जाले, मागीर तुमचे भुवनेश्वर, कोलकाता, तुमचे कॅलिकट, कोचीन, ऑफकोर्स ते मेट्रोचे आसलेच पयलीं, बेंगलोर ते आसले, पण त्याची फ्रिक्वन्सी वाडली. त्याच्या खातीर टुरिस्टचो जो हो आसलो मल्टिप्लाय इफेक्ट तो बरो वाडला त्याच्या खातीर. सो इन्फ्रास्ट्रक्चर वायज दॅट एअरपोर्ट हॅज प्लेड अ मेजर रोल. आफ्टर एअरपोर्ट कमिंग इन द कनेक्टिविटी ऑल्सो ते हे जावन वाडला. आनी आतां जो बायपास जातलो त्याच्या खातीर नॉर्थ आनी सावथ सिमलेस कनेक्टिविटी जातली. त्याच्या खातीर ओवरऑल बेनिफीट खूब जातलो एज फार इन्फ्रास्ट्रक्चर कन्सर्न. तशेंच आमचो अटल सेतू जो आयला दॅट इज ऑल्सो हेल्प इन बीग वे. तसोच जुवारी ब्रिज जो आयला त्याच्या खातीर जे कनेक्टिविटी आतां हांगाच्यान तुमी वास्को वयतले जाल्यार 30 मिनटान पावता पणजीच्यान. सिमिलरली इफ मडगांव वयतले जाल्यार 40-45 मिनट्सान पावता. म्हापसा ब्रिज जातकूच 15-20 मिनटान पावतले, म्हापसा पावतले. सो वीथ दॅट वॉट हॅपन्स कनेक्टिविटी जातकूच ऑटोमॅटिकली लोक जे टुरिस्ट जे येतात ते एका डेस्टिनेशनाक सोडून ते स्प्रेड आउट जातले सगळी कडेन. दे वील गो टू डिफरंट प्लेसीस विच वील हेल्प ओवरऑल बुस्टिंग द इकॉनॉमी. सो आय थिंक द इन्फ्रास्ट्रक्चर प्लेज अ मेजर रोल. आणि त्याच्या खातीर कितें जाता, जे लोक जे आता 3 दीस 4 दीस जातात तेंच्यान जे ओवरऑल स्टे जो कॅपॅसिटी आसतलो ते वाडयतले in days to come. So I think overall the infrastructure has played a major role with the good connectivity, good roads, airport, MOPA of course. आणि
इवन दाबोलीम एअरपोर्ट जो आसा थंय तेंच्यांनी कॅपेसिटी वाडयला आनी त्याचें एक्सपान्शन चालू आसा. थंय तेंच्यांनी 450-500 कोटी मोडला, वीच हेल्प्स ओवरऑल द बेटर फॅसिलिटी फॉर द टुरिस्ट, डॉमेस्टीक आसूं की इंटरनॅशनल आसूं. आनी एकदां फॅसिलिटी क्रिएट जाली तर ऑटोमॅटिकली टुरिस्ट वील फ्लो. आनी आयच्या कितें जाला, लोक प्रिफर पॉयंट टू पॉयंट ट्रॅवल. सो बरोबर. विथ दीस कनेक्टिविटी आय थिंक डेफिनेटली दीस इन्फ्रास्ट्रक्चर हेल्प्स गोवा इन बिग वे अँड इट वील बी कंटिन्युअस इन द सस्टेनेबिलिटी ऑफ टुरिझम इंडस्ट्री इन गोवा. ओके, आमी सदींच म्हणटा की गोंय म्हटल्यार सन, सँड अँड सी, पण आतां वेगवेगळे पैलू गोंय पर्यटनाचे मुखार येतात. वेलनेस टुरिझम, इको टुरिझम जशें आनी इंट्रोडक्शनान म्हटलें. सर, तुमकां खंयच्या मळार चड स्कोप आसा को दिसता ह्या बाबतींत? बेसिकली आमी अंडरस्टँड करपाक जाय जे टुरिस्ट गोंयान येता ते आतां तुमी म्हणल्या तशें सी, सन अँड सँड. सो दॅट इज अवर कोर. सो वी कॅनॉट डायवेट फ्रॉम अवर कोर. सो ते उरपाकूच जाय. आतां जे हांवें मदीं म्हणलें, जशें टुरिस्ट जसो गोंयान पावता तसोच आतां सपोज ते 4 डेजाक येता, 3 रातीक येता, तो 4 राती कशी करपाची, 5 राती कशी करपाची. थंय हे जे आमी म्हणटा की वेलनेस टुरिझम आसूं न्ही की स्पिरिच्युअल टुरिझम आसूं न्ही, दॅट वी कॅन एड टू अवर प्रॉडक्ट आनी सस्टेन ते मातशें ते जो स्टे आसा तो वाडूंक शकता. सो आय थिंक दॅट कॅन प्ले अ मेजर रोल विथ इन्क्रिजींग. आनी सेकंडली मेन म्हणजे कितें जाता, आमचे जे बीच एरिया जे आसा ते खूब कंजेस्ट जाला. सो टू इज आउट द कंजेशन, स्प्रेड आउट करपाक आनी बिचारूच येतले अशें ना. आमी गोंयान येतकूच आमकां आनी कितें वेगळें करतले जाल्यारूय आसा आमकां स्कोप आसा. सो एडवेंचर टुरिझमूय करपाक जाय जाल्यार आसा आमकां फॅसिलिटी. आमकां सपोज वेलनेस करपाक जाय, वीच इज कमिंग अप ऑफकोर्स इन बिग वे, ते आसा. आनी कितें जाला, आफ्टर कोवीड तुमी पळयल्यार न्ही तर पीपल आर कमिंग टू गोवा फॉर वर्केशन्स ऑल्सो. सो फक्त हांगा हॉलिडे कोण येना, ते एक म्हयनो ते वर्क फ्रॉम होम इज बिकम अ न्यू ट्रेंड, especially with the IT sector. So people are coming into Goa, they stay in the small villages आणि थंयच्यान ते घरा कडल्यान काम करता, मागीर ते बिचार कॅफेन वचून ते कामां करता आनी दे एन्जॉय गोवा हॉस्पिटॅलिटी अँड गोवा नेचर एज सच. सो आय थिंक देर इज लॉट ऑफ ट्रिमेंडस स्कोप एज फार एज अदर एव्हेन्यूज ऑफ टुरिझम इज कन्सर्न गोवा. अगेन आय कम टू वन पॉयंट, ऑल दिस इज रिक्वायर्ड टू सस्टेन टुरिझम इंडस्ट्री इन गोवा. सर, म्हजो तुमकां नेक्स्ट प्रश्न आसा की केंद्र सरकारान वेवसाय करपाक डिजिटल गव्हर्नन्साचेर भर दिला. ह्या उपक्रमाचो गोंयच्या पर्यटनाक आनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राक कसो फायदो जातलो? बेसिकली डिजिटल जसं जालें तर वॉट हॅपन्स, कितें तुमी आयज नवो एंट्रंट जो कोण आसा इंडस्ट्रीन, ताका इट बिकम्स व्हेरी इजी टू स्टार्ट द इंडस्ट्री. So what has happened after COVID, local government came with the policy that registration of tourism has become very simple. So you can start any business and provide all the other documents except if you have your proper sale deed or your property documents along with the municipality or panchayat license, you can start the business. And other requirement of licenses like your pollution asuni, FD asuni, they can be obtained within 1 year of the operation. So what happens, you are not stuck up in that chakravyuh ki माझा हे जायना मा business चालू करू शकता. So that helps big way. Again when we are talking digitalization, it has helped big way across all the industry. So आता पहिली कितें आसलें, क्रेडिट कार्ड was only way of digital. Now with the QR code, कोणी आमी मार्केटान गेलो भाजीवालो QR code घेता. So wherever you go it is easy to make the mode of payment. So त्याच्या कारण कितें जाला की कस्टमर कोणी आसलो, आता सपोज बॉम्बेच्यान तो कितें बूक करता गोंयान हॉटेला खातीर आनी इज नॉट एक्सेप्टिंग क्रेडिट कार्ड, तेणी QR code धाडलो, तेजे बुकींग ताका पेमेंट हांगा पावता, तो आपले डिजिटल पेमेंट करता. इट हेल्प्स हिम इन टू गेटिंग हिज पेमेंट इमिजिएटली आनी त्याचें कन्फर्मेशनूय जाता. तो कन्फर्मेशन डिजिटल ताका कन्फर्मेशन धाडटा विच इज एक्सेप्टेड अक्रॉस. अलॉंग विथ दीस वॉट हॅज हॅपन, देर आर मेनी वर्टिकल्स हॅव ओपन वेर इन इट इज अ टेक बेस्ड कन्फर्मेशन ऑर वे ऑफ डुईंग बिजनेस. सो इफ यू हॅव द बिग जे कंपनी आसा, पोर्टल्स आसा, MMT आसूं न्ही की यात्रा आसूं न्ही, तशी एक कंपनी खूब जाला वेर इन कस्टमर एक्सेसिबिलिटी इज बिकम इजियर बिकॉज ऑफ डिजिटलायझेशन. अँड विथ दिस डिजिटलायझेशन वॉट हॅज हॅपन, द कस्टमर बेज हॅज इन्क्रीज्ड अँड कस्टमर इज नॉट स्टिक टू ओनली वन पर्टिक्युलर थिंग की हांवें म्हाका अशेंच धंदो हांगातूच कन्फर्मेशन मेळ्ळी. ही कॅन यूज एनी मोड ऑफ बुकींग अँड कम टू गोवा ऑर टू ट्रॅवल एनीवेअर इन द वर्ल्ड. सो आय थिंक डिजिटलायझेशन हॅज प्लेड अ बिग रोल into what you call making travel more simpler, and especially the air travel, it has become like a commodity today. Earlier it was a luxury.
because of digitalization it is become like a commodity. Anybody can just like तुम्ही मार्केटान कशें कितें हाडपाक वयता तशेंच you can just go and you can just travel very easily by making the payment or booking the ticket, making the payment and travel. So I think so digitalization has a big role to play, and with AI coming in I think it is industry is evolving, it will evolve further. Of course there are a lot of challenges because of AI coming in की तुमका जे way people are doing business that will change. So people who are good in technology or who are ahead of their time will prosper more, and I think the opportunities also will increase in days. गोंय सदींच पर्यटनाचें केंद्र थारलां, खास करून संवसारीक पावंड्यार. सो अशा वेळार सर आयज गोंयच्या सरकारान क्वॉलिटी क्वॉन्टिटी खंयच्या बाबतींत चड म्हत्व दिवपाची गरज आसा? सी बेसिकली जेन्ना आमी क्वॉलिटी म्हणटा आनी क्वॉन्टिटी म्हणटा, आतां आमचे जे गोंयान आमी म्हणटा की ट्युरिजम वाडपाक जाय. ट्युरिजम वाडटलें कशें? क्वॉन्टिटी वाडल्यार ट्युरिजम वाडटलें. बरोबर. सो बेसिकली कितें आसा की वॉट वी नीड टू चेंज अवर फोकस दॅट वी डोंट वॉन्ट मास टुरिजम इज वन थिंग, बट वॉट वी वॉन्ट इज वेल बिहेव्ड टुरिस्ट. बरोबर आसा. सो बेसिकली कितें आसा, आमचो जो फोकस जो आसा तो इट हॅज टू बी टुवर्ड्स दॅट बिहेवियर ऑफ द टुरिस्ट. We want which are well behaved tourists. We will follow the rule of law. We will follow the governance required to rule the state, like maybe parking असो की रस्त्यार गाडी चलोवप असो की हॉटेलान चॅक इन जातकूच तेंचे बिहेवियर आसूं न्ही, की देर बिहेवियर टुवर्ड्स टुरिस्ट or for that matter locals behavior towards tourists. So I think all those things are very required, and I think this can go in long way into the sustainability of tourism industry in Goa. So of course we require a quality tourists, and we require tourists which will be spend more time into Goa. So once you spend more time into Goa, automatically you'll spend it will help economy overall. So that's where we talk about की always we say की foreign tourists कित्याक जाय. So foreign tourists ह्याच्या खातीर जाय तर एक तर कितें आसा, एक मिक्स कितें आसा कल्चर आसलो, it helps overall tourism spectrum of any tourist destination. Along with that, what happens is when foreign tourists comes, they come for longer time. So they are coming to explore Goa, they are coming to explore India. So when they come to Goa also त्यांचे स्टे आसता मिनिमम 8 दीस 9 दीस, बट डॉमेस्टिक तुजो 3 दीस 4 दीस आसता. आणि इंडियन येतकूय तो explores other part of India also. So overall it helps tourist destination as a whole, and biggest plus is they bring in foreign exchange and they become a ambassador of India when they are travel when they go abroad. So I think that helps in promoting tourism per se. So with the good experience, I think it can help big way into attracting more foreign tourists into Goa and India per se. And domestic tourists also, they are coming in and they will come, but what we require is that they have to, because what we are seeing these days, there is a lot of conflict between tourist and local, and this phenomena is not restricted to India or Goa only. Even if you go in Paris, इवन तुम्ही पॅरिसाक पावले आला की तुम्ही हांगा गेले इटली गेले, थंयूय तो कॉन्फ्लिक्ट आसाच टुरिस्टाचो आणि लोकल्साचो. सो दॅर इज व्हेरी थीन लायन. कित्याक आतां समटायम्स कितें जाता ते जे लोकल्स आसता ते बेजार जाता टुरिस्ट, बिकॉज दे डोंट बिहेव प्रॉपरली, ना गर्दी खूब जाता म्हणून. सो आय थिंक दॅट निड्स टू बी एड्रेस, आणि ते केले जाल्यार आय थिंक एक थिंग आमी अंडरस्टँड करपा जाय की टुरिजम इज अ मेन इंडस्ट्री ऑफ गोवा. हायस्ट एम्प्लॉयर ऑल्सो तुम्ही पळयतले जाल्यार आमचे टुरिजम इंडस्ट्रीज आसा गोंयांत, बिकॉज मायनींग इज एज गूड एज स्टँड स्टील. आणि आमचे बाकीचे वी आर नॉट इंडस्ट्रियल स्टेट, बिकॉज बिंग धाकटे स्टेट आसतकूच वी हॅव टू फोकस ऑन द इंडस्ट्री विच इज अ मोर पोल्युशन फ्री आणि विच इज अ टुरिजम इज मोर फ्रेंडली टुवर्ड्स दॅट. अँड आय थिंक त्याच्या खातीर टुरिजमाचे आमचो फोकस जो आसा तो आमचो रावचो, आणि बेसिकली जे आमचे जे कॉन्फ्लिक्ट्स आसा ते रिड्यूस करपा जाय, विच वील हेल्प इन अगेन परत तोच येता शब्द तो सस्टेनेबिलिटी, विच इज नीड ऑफ आर. आणि कितें सस्टेन जातकूच लोकांक चड एम्प्लॉयमेंट येतले लोकांचो. गोंयचे भुरगे भायर जे वयता ते ब्रेन ड्रेन जे म्हणटा आमी ते स्टॉप जातले, आणि ते हांगाच रावून ते प्रॉस्पर जातले. सर, म्हजो तुमकां फुडलो प्रश्न आसा की गोंयच्या पर्यटन थळांचो प्रचार करपाक स्वदेश दर्शन आणि प्रसाद ह्या मुखेल येवजण्यांचो गोंय पर्यटनाक कसो तेंको मेळ्ळा? स्वदेश दर्शन आणि जे प्रसाद जे म्हणटा, दॅट इज अ सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम
ते गोंयाक जे हेरिटेज जी आसा की जुनी स्थळां आसा की नवे स्ट्रक्चर नवे कितें पर्यटनाचे कितें आमी फॅसिलिटी करतलो जाल्यार ते सेंट्रल गव्हर्मेंटाची जे स्कीम आसा इट हॅज हेल्प खूब केला गोंया खातीर. टू बी प्रिसायज आतां तुमी आमी जी ओल्ड आमचे आतां हे जाले ओल्ड गोवा चर्च आसा तेचे जे रिनोवेशन असलें दॅट इज कम अंडर प्रसादा खातीर तेंच्यांनी हे रिनोवेट केला. स्वदेश दर्शना खातीर प्रमोशन थ्रू आउट इंडिया चालू आसता की हाव गोवा एज अ डेस्टिनेशन जे आसा ते विच वील हेल्प विजीट मोर टुरिस्ट इन टू गोवा. लॉट ऑफ हेरिटेज सायट जे आसा ते तेंच्यांनी कितें करता रिनोवेट केला आनी प्रसाद स्कीम आणि लॉट ऑफ देवळां जी आसा जी जुनी देवळां आसतली ती पण तेंच्यांनी रिस्टोर केला विच हेल्प्स इन टू प्रिजर्वींग द ओवरऑल आर्किटेक्चर अँड द जे आमचे जे ओल्ड जे ट्रेडिशन आसा इन टू गोवा अँड अलॉंग विथ दॅट ऑल्सो कितें जाता ते नवे नवे आतां पर्वरी तुमचे हे येता टावन स्क्वेअर म्हूण येता दॅट इज ऑल्सो अंडर टुरिजम स्कीम. तशेंच टुरिजम भवनाच्या समोर कन्वेन्शन सेंटर येवपाचें आसा 1314 दॅट इज ऑल्सो अंडर सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम. सो ऑल दीस स्कीम्स एकदां एक्चुली जेन्ना इम्प्लिमेंट जातली आय थिंक इट वील हेल्प गोवा इन बीग वे इन टू मायज टुरिजम. स्पेशली जे कन्वेन्शन सेंटर जे म्हणटात ते आयले आय थिंक दॅट वील हेल्प गोवा इन टू सस्टेनिंग रावंड द इयर टुरिजम इन टू गोवा. सर आणि सदींच आमी म्हणटा की आमचे गोंय हे पर्यटन केंद्र पण आता ओवरऑल आमी पळयत जाल्यार दुसरी राज्यां कॉम्पीट करपाक लागल्या दुसरे देशूय कॉम्पीट करपाक लागले. अशा परिस्थितीन वर्सभर गोंय हे पर्यटन केंद्र आसचें म्हणून सरकारान कितें करपाची गरज आसा ते कशा पद्दतीन तिगोवन उरतले. ती मेन थिंग आमी एक तकलेन आमच्या सगळ्यांक आसपाक जाय की गोवा इज अ ब्रँड बाय इटसेल्फ. आतां तुमी खंयी गेले इंडियेनूय गेले खंय गोवा म्हणटकूच तांकां एक वेगळो पिक्चर येता. सिमिलरली भायरूय खंय गेले गोवा म्हणटकूच एक वेगळो पिक्चर. सो गोवा एज अ ब्रँड वील रिमेन इट एज अ सी सन अँड सँड जे म्हणटा आनी ओवरऑल जे आमचे लोक जे आसा दे आर व्हेरी हॉस्पिटेबल अँड इफ यू सी गोवन खंयी गेले जाल्यार दे आर दे इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. स्पेशली तुमी क्रूज इंडस्ट्रीन गेले भायर खंय तर गोवन्स आर दे रायट फ्रॉम सर्वींग टू किचन टू इंजिनियरींग डिपार्टमेंट खंयी वचले तर गोवन्स आसा सगळी कडेन. सो गोवा एज अ ब्रँड हॅज अ युनिकनेस विच हॅज टू बी रिटेन विच इंडस्ट्रीज म्हाका 30 वर्सां प्लस जाली इंडस्ट्रीन. हांव जेन्नाच्यान आयला तेन्नाच्यान हांव आयकता गजाल आनी एक सोल्युशन काडपाक जाय डिजिटलायजेशन करपाक जाय. वेन वी आर टॉकिंग अबाउट डिजिटलायजेशन ऑफ टुरिजम इंडस्ट्री आय थिंक मेन फोकस ऑफ डिजिटलायजेशन रायट नाव रिक्वायर्स इज इन द ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आनी ती केली जाल्यार मार्क माय वर्ड्स द गोवा वील फ्लरीश आनी लोकांक आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी खूब येतली. तर आय थिंक एप बेस्ड टॅक्सी जे म्हणटा आमी की तुमकां जाय तशें वॉट एवर नेम तुमकां जाय पण वेर इन द सगळे स्टँडर्डायज जाले आय थिंक इट वील हेल्प ओवरऑल सस्टेनेबिलिटी अँड इमेज जो गोवाचो आसा जो केन्ना केन्ना बिटींग घेता बिकॉज ऑफ द ट्रान्सपोर्ट तो इम्प्रूव जातलो इन बीग वे. सो आय थिंक वी नीड टू फोकस ऑन दीस की एरियाज. एक ट्रान्सपोर्ट जालो एक गार्बेज जालो एक सिवेज जालो. आय थिंक हे 3 आमी सपोज सारखे मॅनेज केले आय थिंक गोवा एज अ ब्रँड तांकां आनी फाटीं पळोवपाची गरज ना. गोवा वील प्रॉस्पर अँड सस्टेनेबिलिटी. आनी वेन वी टॉक अबाउट नेबर्स कम्पिटींग ऑर कंट्रीज कम्पिटींग आय थिंक एक तुमी लक्षांत ठेवा की गोवा हॅज इट्स ओन चार्म. गोवा आमी म्हणटा केन्ना हॉटेलाचे रेट चड आसा फ्लायटी रेट आसा तरी गोवा लोक येता बिकॉज ऑफ इट्स ब्रँड वॅल्यू अँड बिकॉज ऑफ द गोवा वॉट जे ऑफर करता टुरिस्टाक दॅट युनिकनेस दॅट वील रिमेन हियर टू स्टे. एक टुरिजम इंडस्ट्रीतले स्टेक होल्डर म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे जर 12 वर्साचो कार्यकाळ पळयलो जाल्यार तातूंत गोंयचो पर्यटन कसो फुलला कसो दिसता तुमकां? बेसिकली टुरिजमा खातीर जे मेन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आमी म्हणटा वी आर टॉकिंग अबाउट मोपा एअरपोर्ट विच इज अंडर PPP ऑफकोर्स बट ते पॉसिबल नासले विदाउट सेंट्रल गव्हर्मेंट हेल्प. तशेंच फ्रॉम एअरपोर्ट तो जो हायवे जे कनेक्ट केला टुवर्ड्स नॉर्थ गोवा कनेक्टिंग साऊथ आय थिंक दॅट प्लेज अ मेजर रोल. थर्डली जो जुवारी ब्रिज जो जाला
which helps overall the connectivity north to south, which is in a big way. तसोच काणकोणाचो जो हायवे जाला तो काणकोण पण वयतले जाल्यार तुमी इट इज अ ग्रेट प्लेस टू कनेक्ट नॉर्थ टू साऊथ. फोर्थली बीच सायड सगळी कडेन तेंच्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर जे क्रिएट केला, इट मे बी टॉयलेट्स आसूं नी, चेंजिंग रूम आसूं नी, ऑफकोर्स ते आनी वेल मेंटेन जावपा जाय, बट जे केला ते आय थिंक दॅट हेल्प्स ओवरऑल टुरिजम इंडस्ट्री पर से. एक गोवाक जी हे जे आसा कितें म्हणटा पंतप्रधानाक जी गोवाची जी आपुलकी आसा त्याच्या खातीर गोवा इज ऑलवेज देयर इन लायमलायट, इट इज इन हिज हार्ट. आनी कितें स्कीम जाली कितें जाली तर गोवा कितें प्रोजेक्ट घेवन गेले गव्हर्मेंट तेंचे कडेन की अशें कशें करपा जाय, आय थिंक दे ब्लायंडली दे इज सपोर्टेड. आनी इट इज अ गूड फॉर गोवा दॅट वी हॅव अ गव्हर्मेंट एट सेंटर जे गोवाक एक स्पेशल कॉर्नर आसा which helps overall creating infrastructure. बट ते आमचेर आसा की आमी कशें ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते आमी लोकल्सा खातीर यूज करतले आनी टुरिस्टा खातीर जे आमी वापरतले टू जनरेट मोर बेटर इनकम फॉर सगळे गोंयकारा खातीर. सो आय थिंक दॅट फोकस शूड बी देयर ऑन दॅट एरिया. सर म्हाजो तुमकां फुडलो प्रश्न आसा की क्रूज पर्यटन हो एक मुखेल विभाग म्हणून उदेला. केंद्र सरकाराच्या आदारान गोंयची क्रूज आनी दर्यादेग पर्यटनाची तांक वाडोवपाक कशी मदत जाल्या? बेसिकली आता जे MPT मार्मगांव पोर्ट ट्रस्ट आसा, वी आर ब्लेस्ड. गोवा ते आमचो नॅचरल हार्बर आसा तो. सो इंटरनॅशनल जी क्रूज जी येता ती थंयच्यान पास जाता. वेन वी टॉक ऑफ क्रूज टर्मिनल ते आता एका दिसा खातीर ते सकाळी वयता येता आनी सांजचे जे परत वयता. सो आतां जेंचे जो टर्मिनल केला विच इज हेल्प इन टू गेटींग टुरिस्ट, बट आय थिंक ताका मेन ते मोर स्ट्रीमलायन करपा जाय. अगर ते केले जाल्यार आय थिंक लॉट ऑफ इंटरनॅशनल टुरिस्ट जे येतात क्रूज टुरिस्ट विच इज अ मेजर जे हाय एंड टुरिस्ट जे आसता, सिनियर सिटीजन जे आसता, जे स्पेंडींग कॅपेसिटी आसता ते टुरिस्ट क्रूज टुरिजमाक यूज करता. क्रूज एज अ देर वे ऑफ ट्रॅवल. आय थिंक इट कॅन गो लॉंग वे इन टू गेटींग मोर टुरिस्ट विच विल नॉट कंजेस्ट आमचे हे जावचे ना रोड्स बीन, आनी इट वील हेल्प ओवरऑल इकॉनॉमी. आमची दुकानां आसूं नी, आमचे रेस्टॉरंट्स आसूं नी, की फॉर दॅट मॅटर ट्रान्सपोर्टेशन आसूं, ते सगळ्याक बीग हेल्प करू शकता. आनी MPTन केला फॅसिलिटी, बट आनी इम्प्रूव करतकूच आनी मेन ते पब्लिसिटी सारकी केला की ही फॅसिलिटी आसा अवेलेबल आनी तुमकां काय प्रॉब्लेम जावचो ना, तर मोर अँड मोर क्रूज टुरिझम कॅन कम इन टू गोवा. सर केंद्र सरकारान शाश्वत आणि पर्यावरण संवर्धनाक महत्त्व दिला, बरोबर. सो गोंयच्या पर्यटनाच्या उदरगतीच्या बाबतीन हे मुद्दे कशे महत्वाचे थारतात आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतना पर्यावरण सांबाळून पर्यटन कशें करपाचें? तेच हांव पयलीं म्हणटा की आमचे ते पर्यावरण खातीर मेन आतां आमी खंय पळयता गोंयांत की सगळे ल्हान ल्हान खातीर लोक ओपोज करता. रिजन बींग बिकॉज ऑफ द पर्यावरणा खातीर. सो मेन थिंग कितें आसा, सस्टेनेबिलिटी ऑफ द डेस्टिनेशन खातीर आमी एक कॅरींग कॅपेसिटी करपा जाय की हांगा इतके टुरिस्ट वचूं शकता. आनी इन्फ्रास्ट्रक्चर जो आसता इट कॅनॉट बी अ कॉन्क्रीट जंगल. तो की हांकां इन्फ्रास्ट्रक्चर हो गरज आसा तोच करपाचो. एडिशन टू दॅट गांववाले आसूं की सिटीचे कोण लोक आसा आजू थंय रावतात तांकां कॉन्फिडन्सान घेवन करपा जाय की तांकां गरज आसा की ना, आर दे गोईंग टू बेनिफीट. ते टुरिस्ट येतकूच तांकां ते कितें सर्वीस दिवं शकतले. आय थिंक दॅट ते सगळे होलिस्टिकली आमी ते मॅप करपा जाय आनी तसो एक आखाडो तयार करपा जाय की ह्या हांगा गेलो तर हांगा मॅक्झिमम इतके टुरिस्ट वचूं शकता आनी थंय ही फॅसिलिटी तांकां आसा आनी मागीर प्रमोट तशें करपा जाय. आय थिंक तशें केल्यार हे इट वील गो लॉंग वे इन टू सस्टेनेबिलिटी ऑफ दोज टुरिस्ट. बिकॉज आमी जेन्ना म्हणटा हिंटरलँड टुरिस्ट, आमी जेन्ना म्हणटा की आमकां एकादशी तीर्थ जे आमचे पर्यटन मंत्री घेवन आयला, तो ते प्रमोट करतलो जाल्यार ते ऑल हे जे आसा की आमी ते सगळे विलेजीन आसा ते विलेजीस विदावट इफेक्टींग दॅर लायफस्टायल तेंचे जे आसा आनी तेंची जे कल्चर आसा ते हाव वी कॅन प्रोटेक्ट दॅट अँड शो इट टू द टुरिस्ट. आय थिंक आवर फोकस हॅज टू बी ऑन दॅट. आनी तशें केलें जाल्यार आय थिंक दॅट सस्टेनेबिलिटी वील इन्क्रीज अँड ओवरऑल जे आमी फुटफॉल म्हणटा ऑफ क्वॉलिटी टुरिस्ट. बिकॉज आयचें कितें जालां, आज टुरिस्ट म्हणून येता तो फक्त भोंवपाक असो येना, तो एक्सपिरियन्स घेवपाक येता. आनी ही जी फॅसिलिटी आसा that will help in giving that experiential tourist to the tourist per se, and it will help overall growth of tourism industry into Goa, and it will give more footfalls and more income to Goan individually.
सर म्हजो तुमकां लास्ट प्रश्न आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या कार्यकाळात आतां गोंयचो पर्यटन फुलला बरोबर. सो आनीक ह्यान फुडें कितें करपाची गरज आसा जातून आनीक गोंयचो पर्यटन फुलतलो आनी ह्यान पयलींचो गोंय पर्यटन कसो आसलो आनी आतां तेतून सकारात्मक खंयचे बदल जाल्यात? सी बेजिकली सकारात्मक पयलीं म्हणटा की बेजिकली ओवरऑल इन्फ्रास्ट्रक्चर वाडला, त्या खातीर पर्यटन वाडला. आमचो बेजीक मेन आयज जो आसा की आमचो फॉरेन ट्युरिस्ट जो आसा तो कोवीड पयलीं 9 लाख प्लस आसलो, ऑलमोस्ट 1 मिलियन. तो आतां आमी 4-5 लाखाचेर पावला. तो 2 लाख जाल्लो कोविडा परत तुरंत, आतां तो 5 लाख पर्यंत पावला. तो फॉरेन ट्युरिस्ट सामकें वाडोवपा जाय गोंयांत. तो त्याच्या खातीर आमचो जो प्रमोशन जो आसता भायर तो आमी आतां कितें जालां, पयलीं सगळी कडेन तांची इंडिया ट्युरिजमाची ऑफिसीस आसली ती सगळी बंद जाला. आतां एम्बेसी कडेन दिला. सो आय थिंक बेटर कॉर्डिनेशन इज रिक्वायर्ड विथ द एम्बेसी कडेन की आमी गोवा कशें प्रमोट करतले आनी गोवाचो जो हे जे आमचे कितें म्हणटा युनिकनेस आसा ते आमी कशें दाखयतले. आमचें जें जेवण आसा की आमचे कितें म्हणटा रांदण्याची स्टायल आसा की आमचे कल्चर आसा ते आमी कशें तांकां एट्रॅक्ट करतले गोवा. आय थिंक आमचो फोकस तेजेर चड आसपा जाय, आमी कशें करतले तेजें. आनी बेजिकली आमची जे चार्टर ट्युरिस्ट येता आमची आतां फॅसिलिटी आसा की आमी चड चार्टर ट्युरिस्ट फॉरेनान कशें हाडटाले, दॅट फोकस हॅज टू बी दॅर. आनी ओवरऑल जे शेड्यूल फ्लायट्स जी आसात ती येता वयता अशी. आतां प्रॉब्लेम जालो, ओमान एअरलायन विड्रॉ केला गोवा, ती आमी फॉरेन फ्लायट्स कशे चड गोंयान हाडूं शकता. तशें हाडल्यार ऑटोमॅटिकली इंटरनॅशनल ट्युरिस्ट वाडटलो. आय थिंक तेचेर मातसो एक फोकस केलो. आय थिंक इट वील हेल्प गोवा टू रीच व्हेरी हायर इन द ट्युरिजम इंडेक्स इन इंडिया. सो मेन थिंग इज कनेक्टिविटी इज द की. आमचे कडेन सगळो इन्फ्रास्ट्रक्चर आसा. आतां फक्त आमी जे कसो प्रमोट करता आनी कसो ट्युरिस्ट हाडटा आनी जे आसा आमच्या कडेन ते कशें मेनटेन करता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वयता एक लास्ट प्रश्न. एज अ टुरिजम स्टेक होल्डर म्हणूनय पळोवया आनी तुमी एक गोंयच्या भायले मनीस म्हणून जर पळयले म्हणजे नॉट एज अ गोवन जाल्यार गोंयाच्या टुरिजमाक तुमी कशें डिस्क्रायब करतले सर? सी गोवा as a Goan, Goa is the place. And if you ask especially the new generation, nobody wants to leave Goa. They want opportunity. If they find any opportunity in Goa, they want to stay in Goa. because तांचे सगळी कडेन पळयला. सो गोवा इज अ डेस्टिनेशन. आतां भायलो म्हूण पळयतला तर कमी उलयलें इतकें बरें. आतां तुमी आमी पळयता दिल्लीचे लोक हांगा येवन दे आर सेटलिंग बिग टायम. सो दे आर लुकींग इन टू गोवा की गोवा इज अ पिसफूल प्लेस. गोवाचे लोक बरे शांतीपूर्ण लोक आसा. गोवाक कन्फ्युजना कमी आसा. सैमान दवरचे लोक आसा. सो गोवा एज अ डेस्टिनेशन आनी आमी आमकां देवान जें दिला सी सन एंड सँड त्याच्या खातीर एक डिफरंट आवटलूक आसा गोंया खातीर. गोंयकारांकूय आसा आनी भायल्या लोकांक चड आसा. बिकॉज ते पळयना, आमी डेली पळयता म्हणून आमकां ते कळना, पण भायल्या लोकांक ते चड आकर्शीत करता. फॉरेनर आसूं युरोपान ते फक्त स्नोच पळयता रावंड द इयर, थंडी पळयता. हांगा हितूंक तांकां वेगळो एक अनुभव मेळटा. तसोच बाकीचे जे राष्ट्राचे आमचे स्टेट्सचे लोक येता तांकांय तोच एक्सपिरियन्स मेळटा. सो गोवा हॅज द एज अ डेस्टिनेशन एक ट्युरिस्टा खातीर एक युनीक आसा आनी एक ट्युरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे फामाद आसा. एंड तो उरतलो आनी आमची गोवन ताचे हितून बेनिफीट करतले. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऑन दॅट नोट आमी हो टॉक आतां थांबयता. तर हे आशिल्ले निलेश शाह सर जाणी मोदी सरकाराच्या काळात देश पावंड्यार पर्यटन मळार बदल जाताना गोंयांत लेगीत पर्यटनात सकारात्मक खंयचे बदल जाल्यात आनी गोंय पर्यटनात फुडारात कितें करपाची गरज आसा ताची खोलायेन आयज आमकां म्हायती दिली. सर, तुमी आकाशवाणी पणजी केंद्राक तुमचो मोलादीक वेळ दिलो म्हण हांव तुमचे उपकारी. थँक्यू फॉर इन्वायटींग मी.